कटोरी ब्लाउज मध्ये ज्या वेळेस तुम्ही अंगावरती मेजरमेंट घेता त्यावेळेस बऱ्याच ताईंना काय होतं ना, अंगावरती मेजरमेंट घेतल्यानंतर कटोरीचा जो बेल्ट असतो किंवा योक पट्टी असते ती नक्की किती इंचाची आपण घेतली पाहिजे हे बऱ्याच ताईंना समजत नाही. तर चला मी तुम्हाला ह्या ठिकाणी डिटेल मध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम ह्या ठिकाणी मी कटोरीचा फर्मा काढून घेतलेला आहे फ्रंट साईडचा. ओके, तर ह्या पद्धतीने उंची घेऊन घ्यायची. 36 अपर चेस्ट हे फुल बस्ट 36 असेल. प्रत्येकाचं फुल बस्ट हे वेगवेगळं असतं. ठीक आहे, 38 येऊ शकतं, 37, 39 अशा पद्धतीने चेंजेस असणार आहे. आता 36चा चौथा भाग किती येणार आहे या ठिकाणी 9 इंच. या पद्धतीने 9 इंचावरती मार्किंग करायचं. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या हाईट नुसार 1 इंच किंवा अर्धा इंच प्लस करा. तर या ठिकाणी आपण 1 इंच प्लस केलं, 10 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे आपल्याला योक पट्टीचं मेजरमेंट टाकताना खालच्या बाजूने टाकायचं नाहीये, तर आपल्याला वरतीहून टाकायचं असतं. तर त्याच्यासाठी योक पट्टीचा फॉर्म्युला शिकणार आहोत. 36/12 करणार आहोत. इथे कॅल्सी घेतली आपण या पद्धतीने. तर इक्वल किती आलं आपलं 3 इंच. आता 3 इंच त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचं, तर 2.5 इंच आलेले. तर ह्या पद्धतीने फुलबसच्या लाईन पासून आपल्याला खाली 2.5 इंचावरती मार्किंग करायचंय. आता इथे जे आपण मार्किंग केलं लोअर बसचं ते आपण ह्या प्रकारे लोअर बसचं मेजरमेंट इथे आपलं निघालेलं आहे आणि तिथून खाली योक पट्टी आपली असणार आहे. ठीक आहे, तर चला इथे आपण बघूया आपलं लोअर बस्ट किती वरती आलं, 12.5 इंचावरती आलेले आहेत. हे प्रत्येक कस्टमरच्या हाईट वरती डिपेंड असतं आणि छातीच्या फुल बस्ट वरती डिपेंड असतं. तर प्रत्येकाचं हे जे योक पट्टीचं मेजरमेंट आहे ते वेगवेगळं येत आहे. तर हे झालं आपलं योक पट्टीचा फॉर्म्युला. तर ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच सांगा. आणि योक पट्टीचं मेजरमेंट काढल्यानंतर वरती तुम्हाला ह्या प्रकारे शेप द्यायचंय योक पट्टीला. ओके, तर इथे आपलं किती आलं 2.5 इंच. इथे आपण वरती 1 इंच घेतलं, म्हणजे टोटल किती झालं इथे आपलं बरोबर 3.5 इंच. आणि ह्या बाजूला आपण किती घेतलं 2.5 इंच. अशा पद्धतीने योक पट्टीचं मेजरमेंट तुम्हाला काढायचंय. त्या प्रकारे तुम्हाला 34, 35, 36 आणि 38 साईज मध्ये ह्या प्रकारची योक पट्टी काढायची आहे ह्या फॉर्म्युल्यानुसार. पुढे हेवी साईज मध्ये कशा पद्धतीने काढायची ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, जेणेकरून तुम्हाला या प्रकारच्या ट्रिक शिकायला मिळतील. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.